तुमचा बचत गट वेगळा आहे बरं असू द्या ठीक आहे बसा हा चला फ्रेश बसा फ्रेश चला फ्रेश हा कुणी बोलायचं ना लहान मुला बैठे बैठे सावधान चला फ्रेश बसा मावशी बोलायचं नाही कोणी चला अण्णा चव्हाण अरे ज्याची गारोड्याची रे जात इश्क त्या गारोड्यानेच करावा आणि या नागाच्या बिळामध्ये हात फक्त या मर्दानेच घालावा तुका म्हणे ते पाहिजे त्या जातीचे येड्या गबाळ्याचे काम नो हे मावशी लक्ष आहे का आजी ओय ओय लक्ष आहे हाय काय म्हटला अण्णा चव्हाण काय म्हटला आगबाय 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 माझ्या विना रंगच नाही आमच्या गावात ह्याच्यासारख्या जातीवर बाया गाणी म्हणते ते बाया जुन्या काळात जाती असायची आता जाती गेली आता मिक्सर आले तर मिक्सर खुर्र आमच्या गावात ह्याच्यासारख्या जातीवर बाया गाणी म्हणते ते कशा निंबोनीच्या झाडाखाली भाऊ माझा दारू काढी पुण्या मेल्यानं केली बाई चाडी आल्या पोलिसाची दाढी वाय 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 अण्णा चव्हाण ऐक फुगीर पान दावू नको मला शान पान कानाचं पडद खोल ऐक माझ गान हे प्रभु हे हरि राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदे एक क्या हुआ अण्णा चव्हाण फुगीरपण दावू नको मला शानपण कानाचं पडद खोल ऐक माझ गान असं गर्वान वागू नको चव्हाण माझ्या नादाला लागू नको गर्वान फुगू नको रे अण्णा माझ्या नादाला गर्वान फुगू नको अन्न माझ्या नादाला लागू नको गर्वान फुगू नको अन्न माझ्या नादाला लागू नको फुगीरपण दावू नको मला शानपण कानाचं पडद खोल ऐक माझ गान मावशी ओय दादा काल रात्री कार्यक्रम संपला दोघ जण आम्ही गप्पा मारत उभारलो एक पोरग पळत आलं म्हणलं महाराज ताक पेता का ताक मी म्हटलं मला नको ताकान माझा आवाज बसतोय ही ताकाला हवराय ह्याला ताकले आवडते ही त्या पोराला म्हणते मला घेऊन मी पितो मला घेऊन मी पितो पोरग पळत गेले एक तांब्या भरून ताक घेऊन आले एक तांब्या गट्टा 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 अण्णा चव्हाण ताक पिला आणि पोराला म्हणलं पोरा ताकले बारे अजून ताक आहे का पोरग पळत गेले दुसरा बी तांब्या घेऊन आले दोन तांब्या अण्णा चव्हाण ताक पिला देकर दिली आणि पोराला विचारलं पोरा एवढं ताक पित मला प्यायला घेऊन आलाय तुझ्या घरी कोण ताक पित नाही पोरग म्हणलं महाराज पिते ते पण काल रात्री या ताकात उंदीर पडला होता याला राग आला उंदीर पडल्याला ताक मला पाजलंय चव्हाणला राग आला हातात तांब्या मोकळा ताकाचा पुढे भिंत रागात तांब्या घेतला भितून आपटल्यामुळे तांब्या फुटला ताक आणून देणार पोरग वरडल्या मम्मी या अण्णा चव्हाण आपल्या संडाचा तांब्या फोडला बे तुला दिवसाचा न्या दाखवीन दिवसा अण्णा चव्हाण अजून सांगतोय अर्ज माघारी घे ही मतदारसंघ माझा आहे तुझं डिपॉझिट जप्त करेन अरे ही लोक माझी आहे ती अय बाबांनो तुम्ही नक्की माझा आहे का नाहीतर पार्टी माझ्याकडनं खाचाला आणि बाटान ह्याला दापचाला चला विनोद सोडा आता भारूड आहे का चला मावशी ओय फ्रेश बसा फ्रेश फ्रेश बसा तुम्ही आजार आहे काय हा फ्रेश बसा फ्रेश फ्रेश चला भारूड आहे का संत तुकाराम महाराज म्हणतात अरे नको नको मना गुंतू माया जाळी बोलत राहायचं मावशी तात्या ऐ बोलत राहायचं नको नको मना गुंतू माया जाळी कोण म्हणताय कोण म्हणताय तुकाराम महाराज म्हणतात कुणाला म्हणतात मनाला म्हणतात आपल्या मनाला काय म्हणतात अरे नको नको मना गुंतू माया जाळी तो काळ आला जवळ सारखं वाढवा लागला तुम्ही एकदाच लाईन करून ठेवता का पुन्हा हलवूच नका लई रिको जिमले महाराज हॅलो 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 कमी करा हॅलो 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 कमी करा अजून हॅलो हॅलो बस आता हलवूच नका आता हलवू नका स्टेबल राहू दे हा चला आहो नको नको मना गुंतो माया जाळी तो काळ आला जवळी ग्रासावया
त्या काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना कोणी रे माय बापा. दादा मावशी आय या जगात एकच कराय काय मरण. जन्माला आलेला माणूस एक दिवस मरणार आहे. नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. किंवा धन कुबेराचे देह त्या काळाचे तेथे मनुष्याचे काय आहे. मावशी आजी ओय दादा या जगात एकच कराय मरण. जन्माला आलेला माणूस एक दिवस मरणार आहे. सगळ्यांना मरायचा आहे. डुलकी खाली राहणार आहे. डुलकी वाजवणारा वर जाणार आहे. पिटी खाली राहणार आहे. पिटी मास्तर वर जाणार आहे. मंडप खाली राहणार आहे. मंडप लावणारा वर जाणार आहे. अण्णा चव्हाणच्या गळ्यातला टाळ खाली राहणार आहे. अण्णा चव्हाण वर जाणार आहे. तुम्ही सगळीच जाणार आहे. मी एकटाच राहणार आहे. असं म्हणलं तर चालेल का. ओय तात्या मी का देवाचा पाहुणा आहे एकटा राहायला. या चव्हाणचा सांगायचा विषय दादा ओय या अण्णा चव्हाणचा सांगायचा विषय. आज सकाळी 10 वाजता याचं मरण ही मरणार होतं सटवीन लिहिलं. यम याला नेला आला हे ना यमाला बघितलं आणि अण्णा चव्हाण यमाला म्हणला यम देवा या 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 बस आमच्या बोकांडी. ये मला म्हणला अण्णा चव्हाण भर गबाळ तुझा इथला खेळ संपला. तुला आज मरायचा आहे. चव्हाण म्हणला यम देवा जायच तर सगळ्याला जाव्या पण चहा पाणी घेऊन जाऊ म्हणला. चहा पाणी हे ना यमाला गार डेऱ्यातलं पाणी दिलं. गॅसकडे गेला 5-6 कप चहा शिजवायला सुरुवात केली आणि ह्यानं आयडिया केली ओय बिशूद पडायचं. गुंगी जाऊ शिच्या मध्ये टाकलं. चहा उकळाने यमाला दिला. चांगला चहा लागते म्हणून यम गटा 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 5-6 कप चहा पिलं आणि त्या औषधामुळे यम बिशुद्ध पडलं. आता यमाकडे काय होतं दादा फायलीचा गट्टा होता. यमाचं काम असं आहे ओय यमाचं काम असं आहे. यम वरनं खाली येताना हातात 100 150 200 फायलीचा गट्टा करताय. खाली येतंय. खाली आलं का नंबराने एक 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 फाईल घ्यायला सुरुवात करताय. फाईल उघडताय. ज्याचं फाईलीत नाव आहे त्या माणसाला मारताय आणि वर घेऊन जाताय. ही यमाचं काम. गडबडीनं अण्णा चव्हाण फायलीचा गट्टा सोडला. सगळ्यात वरची 1 नंबरची फाईल उघडली. 1 नंबरच्या फाईलीत हेचं नाव अण्णा चव्हाण जात. हे म्हणला एवढ्या लवकर मरतो का काय. बरोबर यमाला चुना लावतो म्हणला. चुना यानं मरण चुकवायसाठी काय केलं दादा सगळ्यात वरची 1 नंबरची ह्याच्या नावाची फाईल बाजूला काढली आणि त्या गट्ट्यात सगळ्यात शेवटी लास्टला शेवटला तळाला. 20 मिनिटानंतर यम शुद्धीवर आला. यम म्हणला अण्णा चव्हाण एवढ्या लोकांना मी मारलंय कुणी मला चहा दिला नाही पाणी दिलं नाही. अण्णा तू मला चहा पाजलाय. अण्णा मला तुझ्यासाठी काहीतरी करू वाटतंय. अण्णा ही म्हणला यम देवा काय करू वाटतंय. यम म्हणला लय काय विशेष करत नाही. फाईल गेला सुरुवात मी रोज वरनं करत होतो आज खाल्लं करतो. विनोद सोडा मुद्दा आहे का. मुद्दा काय आहे मरण कुणाला चुकवता आलं नाही आणि मरण कुणाला चुकलेलं नाही. म्हणून जिंदगी एक किराए का घर है. ओय 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 जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन निकलना पडेगा. म्हणून मावशी आजी ओय ही भाड्याचं घर एक दिवस खाली कर. म्हणून पत्र येईल घर मालकाच. चालला काय मावशी अक्का चालला काय. चालला नीट जावा जपून जावा सावकाश जावा. आता जाण्यावरने विषय निघाला म्हणून सांगतो. ओय ओय जाण्यावरने विषय निघाला म्हणून सांगतो. माझ्या कार्यक्रमातनं जी निम्म्यातनं उठून जात आहे त्याला लकवा मारतोय. मजा आले मजा आले. जाणार आहे जावा मग फटके ना जावा चला. हा पत्र येईल घर मालकाच. मावशी हे भाड्याचं घर एक दिवस खाली कर. म्हणून पत्र येईल घर मालकाच. घर खाली करा भाड्याच. पत्र येईल घर मालकाच. घर खाली करा भाड्याच. बोल घर खाली करा भाड्याच. पत्र येईल घर मालकाच. 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 घर खाली करा भाड्याच. मग दादा मावशी अय या मरणापासून कोणच सोडू शकत नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात मरणापासून अरे सोडविना तुला देशीचा चौधरी.
अरे पंतप्रधान असला तरी मरणापासून सोडवू शकत नाही, खासदार असला तरी सोडवू शकत नाही, जहागीरदार असला तरी सोडवू शकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात मरणापासून अरे सोडवी ना तुला देशीचा चौधरी, ही आणि ही स्वैरी भली भली, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एक चक्र पाणी वाचून या. त्या भगवंताशिवाय वाचवणार कोणी नाही माय बापा हो. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. हे चव्हाण बोलू नको रे गर्वाने, भारुड म्हणावा तालाने. अण्णा चव्हाण बोलू नको रे गर्वाने, भारुड म्हणावा सुराने. याची धमकी जिरवली तुझी तुझी और तुझी धमकी जिरवली मोहिते पाटलाच्या पोराने. याची धमकी जिरवली सांगोल्याच्या, तुझी धमकी जिरवली मोहित्याच्या पोरान, तुझी धमकी जिरवली मोहित्याच्या पोरान. बोलू नको रे गर्वाने, भारुड म्हणावा तालाने. बोलू नको रे गर्वाने, भारुड म्हणावा तालाने. काय सांगितलं मावशी? ओय ओय फ्रेश बसा, फ्रेश. लक्ष आहे का आजी? लक्ष आहे? काय म्हणला अण्णा चव्हाण? काय म्हणला? 4 दिवसापूर्वी भारुडाला गेलो मी. भारुड म्हणायला लागलो का समोर बसलेली आजी माझा आवाज ऐकला आणि ती आजी मुळू 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 रडायला लागली. का रडायला लागली? तर माझा आवाज बोकडासारखा आहे असं ह्याचं म्हणणं आहे. होय आजी? तुमच्या आईची शपथ घेऊन सांगा माझा आवाज बोकडासारखा आहे. हाय अक्का, माझा आवाज बोकडासारखा आहे. आणि ही भारुड म्हणायला लागला का समोर बसलेली आजी खुद खुद हसायची. का हसायची? तर ह्याचा आवाज 1 नंबर आहे म्हणून आजी हसायची. बरोबर आहे, ह्याचा आवाज 1 नंबर आहे. बरोबर आहे, ह्याचा आवाज 1 नंबर आहे. बरोबर आहे. लता मंगेशकर ह्याची आईची बहीण आहे. ह्याचा सांगायचा विषय दादा, अय मावशी, ह्याचा सांगायचा विषय, ह्याचं वय झालं 42, ह्याला कोण लग्नाला मुलगीच दिना. हा, ह्यानं 150 पुरी बघितल्या लग्नाला, पण ह्याला कोण लग्नाला मुलगीच दिना. आमच्या गावात तर 192 पोरं बिना लग्ना येते, 30च्या पुढची 40च्या आतली. तात्या तुमच्या गावात पोरांची लग्न होते ते का पटापटा? खरं सांगायचं दत्ताच्या पुढे का होते ते का? ओय इकडे बसले. ओय झालंय का तुमचं? झालंय? पोरांची होते ते का? नाही ती ना. कशामुळं? ओय पोरांची लग्न होईना ती कशामुळं? मुलींच्या अपेक्षा लय वाढल्या. मुलींच्या अपेक्षा वाढल्या नाही, त्या मुलींच्या आयांच्या लय अपेक्षा वाढल्या. मी तर म्हणतो पहिल्यांदा मुलीची पत्रिका बघू नका, मुलीच्या आईची पत्रिका बघा. लय हिची अपेक्षा मोठी. लय एखादं जर स्थळ आलं लगेच मुलीची आई म्हणती बघा मुलगा मुंबईला पाहिजे, सासू सासरे नसावं म्हणजे मेल्याला असावं. दी ग दी दी दी. ए हात जोडून विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, काळानुसार बदल करा. तात्या दादा, ओय काळानुसार बदल करा. पोरगा निर्व्यसनी असू द्या, हिंदू धर्मावर प्रेम करणारा असू द्या, गळ्यात तुळशीची माळ असू द्या, आणि चांगलं शेती करणारा पोरगा असू द्या, बिंदास पुरगी देऊन टाका. पुरीचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण सगळ्यांना सरकारी नोकऱ्या नको आहेत, मिळणार नाहीत. त्यामुळं शेतकरी राजा आहे, शेतकऱ्यांना सुद्धा मुली द्या. मग ह्या बगाट्यात गावलेला अण्णा चव्हाण, ओय ओय ह्या बगाट्यात गावलेला अण्णा चव्हाण, ह्याचं लगीन जमाना रोज मला फोन करायचं, मोहिते माझ्या काय लग्नाचं बक्की बक्की बक्की. शेवटी अण्णा माझा दोस्त आहे, गड्याला स्थळ काढलं. कुठं? वाणेवाडी. वाणेवाडीला एक मुलगी असं कळालं, चव्हाणला गाडीवर घातला आणि जी मुलगी बघायची होती मुलीच्या घरी जाऊन आम्ही बसलो. आता त्या मुलीची आहे, मुलीची मम्मी पाहुणं आलं जावायला पाणी घेऊन बाहेर आली. जसं या नवरदेवाकडे बघितलं मुलीच्या धाडकीला बेशुद्ध होऊन पडली. मला बी टेन्शन आलं, चुकीच्या टायमिंगला आलो का काय. त्या मुलीच्याला झटका आला, अटॅक आला. 20 मिनिटानंतर मुलीच्या डोळे उघडले. मी म्हटलं मावशी या नवरदेवाकडे बघून तुम्ही बेशुद्ध का पडला? आता या स्थळाचा एजंट मी. ती मावशी माझ्यावर भडकली. ए माहिती कुणाच्या घरावर वकील वाचायला लागलाय सांग. मावशी झालं तरी काय? अरे तू कुणाचं घर पेटवायला लागलाय सांग. मावशी झालं तरी काय? अरे ही मुर्दा अण्णा चव्हाण मला बघायला, आता माझ्या पुरीला बघा आलाय. तेव्हापासून आंबलेली गिराय. पण तात्या, अय आजी, अय अय खरं सांगा, खरं मावशी खरं सांगू का? ह्याचं लगीन का जमत नव्हतं खरं सांगू का? खरं अण्णा सांगू का? खरं दादा ही जरा चोचर बोलते, चोचर ही चोचर आहे, त्यामुळे याचं लगीन जमाना. ह्याला एक स्थळ काढलं प्रॉपर बार्शीला आणि ह्याला गाडीत घातला आणि येताना सांगितलं अण्णा
तुझं लग्न न जमायचं कारण म्हणजे तुझं चोचरं आहे. तू चोचरं बोलतोय त्यामुळे तुझं लग्न जमत नाही. आज असं कर, मुलीच्या घरात जाऊन बसलं, मुलीचं पप्पा मामा काका मेवणा मेवणी कुणी काय जर विचारलं तर तू अजिबात तोंड उघडायचं नाही. तू गप्प बसायचं. माझं मी बोलतो, तू फक्त गप्प बस, तोंडाला कुलूप लाव. न बोलायच्या भूमिकेवर ह्याला बारशीत आणला, घरात बसलो. आता ती मुलगी नवीन फॅशन नुसार आली, चहाचा कप घेऊन. नवरा कसलाय, नवरा कसलाय, नवरा कसलाय, चहाचा कप घेऊन बाहेर आली. स्टीलचा कप होता, लय गरम चहा वाफायला लागलेल्या. ह्यानं गडबडीन चहाचा कप घेतला आणि डायरेक्ट तोंडाला लावला. आता गडबड केल्यामुळे चहा ह्याला पोळला. ही चोचरा आहे, ग बसावं नाही. ही सगळ्या देखत काय म्हणताय तिथं, च्या गल्लम गल्लम आई. चोचर बोंबलच बघा. ह्याला म्हणलं होतं गप बस, बोलू नको, पण ही तिथं बोंबल. ही काय म्हणते सगळ्या देखत, पाहुणे देखत, च्या गल्लम गल्लम आई. ती मुलगी म्हणली फुत्तोन फुत्तोन प्या. कळलं का? कळलं कळलं का? ती पोरगी बी चुचरीच होती. तिला म्हणायचं होतं फुकून फुकून प्या, ती याला म्हणली फुत्तोन फुत्तोन प्या. ए चव्हाण, माझ्या नादाला लागायचं नसतं. अण्णा चव्हाण, माझ्या नादाला लागायचं नसतं. माझं बहारूड जबरदस्त. माझ्या नादाला लागायचं नसतं. माझं बहारूड जबरदस्त. माझ्या नादाला लागायचं नसतं. माझं भारूड जबरदस्त. माझ्या नादाला लागायचं नसतं. माझं भारूड जबरदस्त. माझ्या नादाला लागायचं नसतं. माझ्या नादाला लागायचं नसतं. अण्णा चव्हाण, माझ्या नादाला लागायचं नसतं. तू कुणाचाही नाद कर अण्णा भारुडात, पण या मोहिते पाटला नादाला लागू नको. हा, तुझ्या बरगड्यातनं थोर काढेल. माझ्या नादाला लागायचं नसतं. चव्हाण, माझ्या नादाला लागायचं नसतं. माझं बहारूड जबरदस्त. माझ्या नादाला लागायचं नसतं. माझं बहारूड जबरदस्त. माझ्या नादाला लागायचं नसतं. माझं भारूड जबरदस्त. माझ्या नादाला लागायचं नसतं. माझं भारूड जबरदस्त. माझ्या नादाला लागायचं नसतं. रावण सुद्धा असाच म्हणत होता. रावण आणि नुसत्या शेपटीनं हनुमंतानं रावणाची लंका उभ्यानं पेटवली. रावणाची दाढी सुद्धा जाळली. हनुमंत महाबळी, रावणाची दाढी जाळी. 80,000 बायका होते एकट्या रावणाला. 80,000. ह्याला एक मिळना. 1,00,000 पोरं होती, 1,25,000 नातू होतं, 1,50,000 पंतू होतं. मोहिते पाटील, नुसत्या बायका पोरावर रावण निवडून आला असता तरी त्या रावणाला कळलं नाही. असाच गर्व झाला, अभिमान झाला आणि सोन्यासारखी लंका त्या रावणानं गमावली. म्हणून तुकोबारायांनी तुम्हाला आम्हाला उपदेश केला, अभिमाने नाडीला आणि तुका म्हणे वाया गेला. ना शाप आहे ना पाप आहे या संदीप मोहितेचा, खरंच मला लय ताप आहे. आणि तू कितीही उड्या मार मोहिते, भारुडात हा अण्णा चव्हाण तुझा बाप आहे. ओ सेठ, ओ मोहिते सेठ, तुझी वाटच लावीन थे. ओ सेठ, तुझी वाटच लावीन थे. ओ सेठ, तुमची वाटच लावीन थे. ओ सेठ. शाळा शिकायला सांगोला होतं. सांगोलमधून ह्यानं घरी जाण्यासाठी एसटीचा पास काढला होता. ज्या एसटीतून ही घरी जायचा त्या एसटीतून रोज एक आजी जायची. आजी पाठीमागच्या सीटवर असायची, संदीप मोहिते पुढच्या सीटवर असायचा. ह्याची उतरायची जागा आली, ही गाडीतनं उतरायला लागला की आजी याला न मागता न चुकता न विसरता बदाम खायला द्यायची. ही आवडीनं बदाम तोंडात टाकायचा, बदाम खात जायचा. 2 महिने प्रकार चालला आणि एक दिवशी याच्या मनात आला, म्हणलं मी आजीला काय बोलत नाही, विचारत नाही, आजी माझ्या ओळखीची नाही. मी गाडीतनं उतरायला लागल्यावर आजी मला बदाम देते, मी आवडीनं बदाम खात जातोय. आजीचा माझ्यावर एवढा जीव आहे का, एवढं प्रेम आहे का विचारूया. दुसऱ्या दिवशी गाडी आली, ही गाडीत बसला, आजी आली, आजी गाडीत बसली. ह्याची उतरायची जागा आली, ही गाडीतनं उतरायला लागला आणि आजीने ह्याला बदाम खायला दिलं. ह्यानं बदाम तोंडात टाकलं. बदाम खात खात ह्यानं आजीला विचारलं, आजी 2 महिने झाले मी बघतोय, म्हणलं न मागता न चुकता न विसरता मी गाडीतनं उतरायला लागल्यावरच तुम्ही मला बदाम देताय. आजी एवढा तुमचा माझ्यावर जीव आहे, आजी एवढं तुमचं माझ्यावर प्रेम आहे. आजी म्हणली, कुठला रे तुझ्यावर जीव आणि कुठलं तुझ्यावर प्रेम. आता ही बदाम खायचं म्हणून मी माझ्या तोंडात टाकत्या, बदाम फोडून खायचं म्हटलं तर माझ्या तोंडात एक सुद्धा दात नाही. दात नसल्यामुळे मला बदाम ती फुटत नाही, बदाम चावा येत नाही, बदाम गिळायला येत नाही. तोंडात टाकलेलं बदाम आता उती चगळून चगळून घोलमाडून घोलमाडून चाटून पुसून चगळून चगळून चुकून चुकून एवढं चांगलं मुलका मागाचं बदाम ते खाली टाकून देण्यापेक्षा तुझ्यासारख्याच्या मुखात गेलेलं बरं नव्हतं का. उलट्या करून ही घायला आलं.
पायी पायी मी येईन पांडुरंगा तुमचं डोळं भरून रूप पाहिन हो 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 पायी पायी मी येईन पांडुरंगा तुमचं डोळं भरून रूप पाहिन पायी पायी मी येईन पायी पायी मी येईन पांडुरंगा तुमचं डोळं भरून रूप पाहिन पायी पायी मी येईन पांडुरंगा तुमचं डोळं भरून रूप पाहिन खांद्यावर पत्ताचा हातामध्ये काठी सदैव राहाव देवा भक्तांच्या पाठी सदैव राहाव देव भक्तांच्या पाठी सदैव राहाव देव भक्तांच्या पाठी खांद्यावर पत्ताचा हातामध्ये काठी सदैव राहाव देवा भक्तांच्या पाठी सदैव राहाव देव भक्तांच्या पाठी सदैव राहाव देव भक्तांच्या पाठी कपाळी मी गंध लावीन कपाळाला गंध लावीन पांडुरंगा तुमचं डोळं भरून रूप पाहिन हो पायी पायी मी येईन पांडुरंगा तुमचं डोळं भरून रूप पायी पायी मी येईन पायी पायी मी येईन पांडुरंगा तुमचं डोळं भरून रूप पाहिन पायी पायी मी येईन पांडुरंगा तुमचं डोळं भरून रूप पाहिन गाव असता ओस पडले हे घर असता जळून गेले आणि जोडे असता काटे मोडले आणि हे सांगोल्याचे पोर माझ्या जाळीत सापडले या देहगावचे पाटील मरून गेले त्याच्या नारीने चुडे भरले आणि त्याच्या वाड्याचे बुरुज ढासळले आणि हे तर पोरे का चोरीत हो सापडले प्रज्ञा प्रतिभा कल्पना शारदा मोठ्या बुद्धी वैभवानं नटलेलं मोठ्या बुद्धी वैभवांचं पेठ असलेलं आपलं हे 3.5 हाताचं शरीर गाव देहगाव भक्ती विना ओस पडायला लागलं अरे ज्ञानासारखं पवित्र जोडं आमच्याकडे असताना आम्हाला गर्वाचं आणि अहंकाराचं काटर उतारायला लागलं मन नावाचा पाटील मरून गेला आत्मा नावाचा पाटील या देहातील मरून गेला आणि मग त्याची असणारी वासना नावाची बायको त्या वासना नावाच्या बायकोनं चोडं भरलं ज्याने 60,000 वर्ष तपश्चर्या केली त्या महान ऋषीला सुद्धा याच मोह मायेनं वासनेनं आपल्या जाळ्यात घेतलं ताब्यात घेतलं आणि मग त्यावेळी या देहामध्ये सावध असणारा विवेक त्याला एकनाथ महाराज जागृत करून सांगतात सावध करून सांगतात एका जनार्दनी बाबा पाटील आपल्या वासना नारीला सांग आणि सांगाल तरी का नाही तर पराठा झाडाला नेऊन टांग पुन्हा म्हणतोय माझं लग्न जमत नव्हतं माझं लग्न यानं जमवलं ह्याच्या लग्नाचं यानं कळना मग तुम्ही लग्न जमवायची मध्यस्थी केली मी एजंट झालो आता ही सांगोल तालुक्यातला एजंट आहे पोरांची लग्न जमवायचं आपल्या गावातल्या पोरांची लग्न जमत नसतील तर जाताना ह्याचा मोबाईल नंबर घ्या लग्न जमवाय हुशार आहे म्हणतोय त्या मुलीच्या आईनं मला बघितलं आणि मुलीची आई बेशुद्ध होऊन पडली मुलीची आई म्हणली ही मुर्दा मला बघायला होता आता माझ्या मुलीला बघायला आलाय अजून ही लग्नच करत फिरतोय मग कलियुगात ही वेळ तुमच्यावरती आमच्यावरती आज काय यायला लागली किंवा का आली अरे 30 35 वर्ष वय मुलांचं झालं पण लग्नासाठी मुलांना आज मुलगी मिळत नाही वस्तुस्थिती आहे खरी परिस्थिती आहे मग ही परिस्थिती का निर्माण झाली ही वेळ तुमच्यावरती आमच्यावरती आज का आली तर तुम्ही आम्ही हुशार लोकांनी शिकलेल्या लोकांनी सुशिक्षित लोकांनी स्त्री भ्रूण हत्या वाढवल्या मुलगी पोटात मारायची तुम्ही आम्ही हुशार लोकांनी चालू केली आम्हाला वंशाला दिवा मुलगा पाहिजे या एकाच खोट्या अपेक्षेसाठी तुम्ही आम्ही मुलीची हत्या पोटात करायला लागलो आम्हाला आई पाहिजे बहीण पाहिजे मावशी पाहिजे आत्या पाहिजे बायको पाहिजे सोन पाहिजे मग पोटाला फक्त मुलगीच का नको आहे ही मानसिकता बदलणं आता काळाची गरज आहे कारण मुलगा आणि मुलगी याचा भेदभाव आता करून चालणार नाही ज्यावेळी या समाजामध्ये स्त्री भ्रूण हत्या होत होत्या ही मुलगी पोटात मारली जात होती त्यावेळी या समाजाला एक उपदेश करणं गरजेचं होतं आणि विनंती करणं गरजेचं होतं करू नका गर्भात तुम्ही खून हो अरे मुलगी नको आपल्या मुलाला बायको मिळेल का आणि 5 पांडवात 1 द्रौपदी या कलियुगात चालेल का मुलगी नाही वाचवली तर देश वाचणार नाही मुलगी नाही वाचवली तर या जगाची उत्पत्ती होणार नाही म्हणून मुलगा मुलगी एक समान आणि या दोघांनाही शिकवू छान करू नका गर्भात तुम्ही खून हो उद्या मिळणार नाही तुम्हा सून हो सांगा मिळणार कशी तुम्हा सून हो मिळणार कुठं तुम्हा सून हो नका करू
करू नका पोटात तुम्ही खून हो, नका करू पोटात तुम्ही खून खून खून. उद्या मिळणार नाही तुम्हा सून हो, सांगा मिळणार कुठं तुम्हा सून हो, मिळणार कशी तुम्हा सून हो. सांगा मिळणार कशी तू मासून हो, मिळणार कुठं तू मासून हो, मिळणार कशी तू मासून हो. पुन्हा म्हणतोय दुसरे एक स्थळ बघितलं, मी जरा चोचरं बोलतोय. मुलीच्या घरी आम्ही गेलो, मुलगी चहाचा कप घेऊन आली, चहा एकदम गरम होता. मी चहाचा कप घेतला, तोंडाला लावला, चहा मला पळला. मी काय म्हणतोय चहा गलम गलम आहे. मुलगी म्हणतोय फुतून फुतून प्या. याचं पण लग्न जमत नव्हतं. मला म्हणला चव्हाण बघ एखादी मुलगी आहे का. मग आमच्या भागात एक मुलगी होती. मी मुलीच्या घरी निरोप दिला, याला निरोप दिला. ही गाडी घेऊन आला, आम्ही मुलीच्या घरी जाऊन बसलो. गेल्या गेल्या चहा पाणी झालं. पुन्हा आम्ही उठून खुर्चीवरती बसलो. मुलगी आली, मुलगी येऊन समोर पाट्यावरती बसली. आता प्रश्न उत्तर विचाराचा कार्यक्रम चालू झाला. मी याला खुनवलं, म्हणलं मुलीला एखादा काहीतरी प्रश्न विचार. म्हणलं मुलीसंग तू एक दोन गोष्टी बोल, एखादा प्रश्न मुलीला काहीतरी विचार. मग मुलगी पाटावर बसली, आम्ही खुर्चीवरती बसलोय. यानं मुलीकडे बघितलं आणि यानं मुलीला प्रश्न विचारला. ही म्हणला मुलीला तुला काय काय येतं. यानं मुलीला प्रश्न विचारला तुला काय काय येतं. मुलगी म्हणली मला चक्कर येते, फिट येते, फेफरे येतात, घाम येतो. एकच नंबर स्थळ आहे म्हणलं. मला म्हणला हे अण्णा चव्हाण आपल्याला असलं स्थळ नको. मी म्हणलं माणूसाचं काय लागा म्हणलं, पण नशिबानं असली एवढी चांगली मुलगी मिळाल्या. मुलीच्या वडिलाच्या हातापाया पडून लग्न केलं. लग्न करून घरी आलो. आता नशिबानं ही 10वी नापास आहे, पण नशिबानं बायको मिळाली 12वी पास. आता बायको याला घरात कुठली गोष्ट बोलताना इंग्रजीमध्ये बोलायची. ही बायकोला म्हणला मला जरा जेवण करायचं, लय भूक लागल्या, जेवण मिळेल का. बायको म्हणली यस. ही म्हणला जेवण तयार कर, जरा गावात मंदिराकडे जाऊन येऊ का. बायको म्हणली नो. ही म्हणलं मग जरा घरात टीव्ही बघत बसू का. बायको म्हणली राईट. याला टीव्हीची जास्त आवड आहे. टी म्हणजे ताबडतोब, व्ही म्हणजे वाटोळ. ताबडतोब वाटोळ म्हणजे टीव्ही. आणि ती टीव्ही घरी आली की त्या टीव्हीला मालिकाही त्या प्रकारची असते. 7:30 वाजली की 7:30 चालू झाली. तुझ्यात जीव रंगला. नवऱ्याला भाकरी मिळत नाही, कोणतर बाहेरनं पाहुणाला तर तांब्या भरून पाणी मिळत नाही, पण महिला टीव्ही पासून उठत नाहीत. 8:30 वाजली की मालिका बदलते. आंबट गोड, याला उठला मर्यादा फोड. 9:30 वाजल्या या गोजीरवाण्या घरात. नवरा पाणी भरतोय दारात, बायको आतल्या घरात. ह्याची काढा की वरात. बायकोला म्हणला मलाही जरा इंग्रजी शिकव. बायको म्हणली असं काय उघडा इंग्रजी, आज पहिला धडा तुम्ही यस म्हणा. ही म्हणला यस. दुसऱ्या दिवशी बायको म्हणली आज दुसरा धडा नो म्हणा. ही म्हणलं नो. तिसऱ्या दिवशी बायको म्हणली आज तिसरा धडा राईट म्हणा. ही म्हणला राईट. 3 दिवस झालं बायकोने याच्याकडून 3 धडं तोंड पाठ करून घेतलं. गावाकडे चालला यस नो राईट, भजनाला चालला यस नो राईट, तमाशाला चालला यस नो राईट, बारुडाला चालला यस नो राईट, घरात बसला यस नो राईट. कुठेही जाऊ दे ह्यानं 3 शब्द पाठ केली, डोक्यात फिट करून ठेवली यस नो राईट. आता ह्याच्या गावची यात्रा होती. यात्रेसाठी गावात गावकऱ्यांनी तमाशा ठेवला होता. गावापासून 1-2 किलोमीटर अंतरावरती मळ्यात त्याचं घर आहे. हातात बॅटरी घेतली, चालत तमाशा बघायला गावात गेला. 11-12 वाजेपर्यंत तमाशातली गाणी चालली. व्हरायटी शो संपला. तुला फिरवीन माझ्या गाडीवर गाणं झालं. म्हटलं बास तमाशा बघायला जाऊया आता घरी. हातातली बॅटरी चालू केली आणि एकटंच त्या वाटेवर चालत चालन. त्या दिवशी त्या वाटेवर कोणीतरी एक माणूस मारून टाकला होता, मर्डर झालती. प्रेत रस्त्यावरती पडलं होतं. रात्रीच्या 12-1 वाजल्या होत्या. ही बॉडी जवळ बॅटरी दाबत गेला. आपल्या गावचा का परगावचा आहे, पै पाहुणा कोण आहे का, आपल्या मतदारसंघातला आहे का दुसऱ्या मतदारसंघातला आहे, बॅटरी दाबून बघत असताना कुणीतरी सांगोला पोलीस स्टेशनला फोन करून कळवलं होतं. पोलीस स्टेशनची गाडी तिथं आली. पटापट गाडीतनं 4-5 पोलीस लोक उतरले. रात्रीच्या 12-1 वाजता ही एकटंच बॅटरी दाबत उभारलं होतं. पटापट गाडीतनं 4-5 पोलीस लोक उतरले. आता ड्रेसवरती पोलीस असल्यामुळं यानं ओळखलं. म्हणला नक्कीच पोलीस लोक मला काहीतरी प्रश्न विचारणार. आपण मराठीत उत्तर देण्या म्हणला. बायकून काल इंग्रजी शिकवले, साहेबांना इंग्रजीमध्ये उत्तर द्यायचं. आल्या पोलिसांनी याला पहिला प्रश्न विचारला, ही बॉडी हे प्रेत तुझ्या ओळखीचं आहे का. ही म्हणला यस. पोलीस म्हणलं बरं झालं, एक पुरावा सापडला, ह्याचं नाव लिहून घेतलं, सही करून घेतली. साहेबांनी लगेच दुसरा प्रश्न विचारला, मग तुझ्या अगोदर इथं कोण आलं होतं का. नो. पोलीस म्हणलं मग ही खून तू केलाय काय. राईट. धरला मानवला पोलिसांनी, ढकलला गाडीत, नेला सांगोला पोलीस स्टेशनला, टायरात घालून हाणला. त्याचं काय चालू ना, खिशातनं मोबाईल काढला, माझा नंबर डायल केला. मला म्हणला हॅलो अण्णा चव्हाण बॉस. मी म्हणलं काय घोटाळा केलास, असा असा बिनकामाचा आरोप आला. मी म्हणलं काळजी करू नको. मी लगी मोबाईल काढला, मी लगी वशिला लावला. ज्याचा आहे वशिला त्याचं कुत्र जातंय काशीला, आणि ज्याचा नाही वशिला
त्याची माणसं जातात फाशीला. मी वशिला लावला गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळं माझं सरकार आहे. स्वर्गात इंद्र, आकाशात चंद्र, भारतात नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र आणि ह्याच्या घरात नुसती उंदर. असं गाणं म्हणू नको पुन्हा पुन्हा तुझ्या नाकाला लावीन चुना. अरे गाणं म्हणू नको, असं गाणं म्हणू नको पुन्हा पुन्हा तुझ्या नाकाला लावीन चुना. असं गाणं म्हणू नको पुन्हा पुन्हा तुझ्या नाकाला लावीन चुना. गाणं म्हणू नको, असं गाणं म्हणू नको, गाणं म्हणू नको पुन्हा पुन्हा तुझ्या नाकाला लावीन चुना. गाणं म्हणू नको पुन्हा पुन्हा तुझ्या नाका चुना. गाणं म्हणू नको पुन्हा पुन्हा तुझ्या नाकाला लावीन चुना. गाणं म्हणू नको पुन्हा पुन्हा तुझ्या नाकाला लावीन